नमस्कार, मी तुम्हाला आज एका आळशी गाढवाची गोष्ट सांगणार आहे. चला मग गोष्टीला सुरुवात करू. एका गावात एक व्यापारी होता. त्याच्याकडे एक गाढव होते. ते गाढवाचे खूप चांगल्या प्रकारे देखभाल करायचा, त्याला चारा द्यायचा, चांगलं खायला द्यायचा. पण ते तर गाढवच होतं, गाढव तर आळशीच राहणार. तो दररोज काही पण विकायला जायचा, बाजारात विकायला जायचा. एक दिवस तो जात असताना वाटेत एक नदी होती. तो दररोज नदीहून जायचा. एक दिवस तो त्याला त्याचा मित्र भेटतो. तो म्हणतो, आता बाजारात मिठाला खूप भाव आहे. भाव म्हणल्यास काय? तो व्यापारी दररोजच्या सारखं दुसऱ्याच दिवशी मीठ आणून ठेवतो घरात. मीठ आणल्यावर तो त्या गाढवावर चढवतो. गाढवाच्या पाठीवर त्या मिठाचे पोटे ठेवतो आणि तो गाढव घेऊन निघतो बाजाराच्या दिशेने. वाटेत नदी होती ना, तो गाढव नदीवर जातो आणि पाणी त्याला वाटले आज पाणी जास्त होते, म्हणून तो आज जसाच नदीत पाय टाकतो, तो पाय घसरून पडतो आणि मीठ होतं विकायला न्यायला. आज मीठ होतं म्हणजे काय? मीठ विरघळलं पाण्याने आणि तो सर्व मीठ वाहून गेले. आणि मग त्याचं ओझंही कमी झालं. त्याचं ओझं कमी झालं. असं ते गाढव म्हणतो पुढे जाऊन, अरे बापू, आज मीठ कमी झालं. आणि व्यापारी पाहतो काय, सर्व मीठ वरलं. आणि मग तो पुन्हा घरी जातो. गाढवाला आता असंच करायचं होतं. त्याला काही काम आवडायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी पण तो तसंच करतो आणि मीठ विरघळल्यामुळं ते पुन्हा घरी जातं आणि त्याला आराम करा भेटतो. मग असा आराम करता करता ते एक दिवस त्याचा मालक विचार करतो की हा गाढव काय नक्की आपल्यासोबत असं करत आहे का? असं करतात तो गाढवाच्या पाठीवर कापूस ठेवतो. त्या गाढवाला पागल गाढवाला काय माहीतच नव्हतं आज त्याच्या खांद्यावर कापूस पडणार आहे म्हणून. तो कापूस घेऊन निघाला आणि पुन्हा तिथेच पाण्यात पडला. तर तसंच काय झालं, त्या कापसात पाणी भरलं तर कापसाचं वजन जड होत जाऊ लागलं. वजन जड झालं म्हणून तो गाढव वड्डायला लागला. अरे वाचवा. त्याने मालकाने काही त्याला वाचवलेच नाही. आणि मग त्याच्या पाठीवरचं वजन जास्त झाल्यावर त्याला बाहेर काढले. तात्पर्य, माणसाने प्राण्याने कधीच आळशीपणा न केला पाहिजे.